हरिओम श्रीराम नंबरने लताईला जाधव रामोली उपासना केंद्र हे माझा एक छोटासा अनुभव सांगते. चुलत जावाचा पोरगा आमच्या घरात आला आणि आमच्या घरातच साप आला आणि बापूच्या फोटो जवळच ते साप होता. तो मुलगा काय केला, त्याला मारला नाही. तो काय करायला लागला, त्याला हाताने पकडालता. पकडला काय केलं, त्याचा दात त्याच्या हाताला लागला. त्या मुलग्याच्या संध्याकाळची 9:09चं हे टायमिंग. त्याचा दात त्याने हाताला लागला आणि मग ते काय केलं, घराकडे गेला, सगळं जेवला खाला, सगळं झालं, झोपला. संध्याकाळी काय झालं, त्याला लई त्रास व्हायला लागला, घाम फुटायला लागला, कसं तर व्हायला लागलं. मग आम्ही मागून आला तरी गावात राहिलो. मग त्याला आम्हाला काय सांगितलं नाही त्याने, असं त्या पोरग्याला की साप चावलाय ना तर काय त्रास व्हायला, काय सांगितलं नाही. मग त्याला घेऊन दवाखान्यात ऍडमिट केलं. कोल्हापूरला हुपरीला पहिला नेलं. त्यांनी म्हटलं आमच्या इथं काय औषध नाही, कोल्हापूर सीपीआरला नेलं. सीपीआरला नेलं. सीपीआरला नेल्याला मला काय माहित नव्हतं. त्याची आई मला फोन केली रात्री 11:30 पावणे 12ला आणि असं असं तुझ्या घरात काय झालं आणि माझ्या पोरग्याला असं कसं काय झालं. मी म्हणलं ताई मला काहीच माहित नाही आणि असं काय चावल्याला पण काय सांगितलंय, सापाला मारलाय टाकलाय तू तिकडे घरात राहिलाय तर नाही, त्याला सापाला चावलंय आणि त्याला कस्तुरवाल्याने दवाखान्यात ऍडमिट केले. म्हणजे मला काहीच कळलं नाही. नाईटला गेलं आमचं मिस्टर, रात्रभर झोप लागना, काय करायचं काय समजेना. मी बापूचा नंदेचा फोटो असं उराशी गट्ट धरून म्हटलं बापू आमच्या घरात आलेला मुलगा, त्याला काही होऊन देऊ नका, कारण का त्यांचा मुलगा काय माझा मुलगा काही एकच आहे. मी असं धरून रात्रभर बापूचं नामस्मरण केलं, हे केलं. मग दुसऱ्या दिवशी आणि फोन केला दवाखान्यात, मी आता येऊ काय, तर त्या पोरग्यानं म्हणाला नको काकू, ट्रीटमेंट चालू आहे, येऊ नका, बघूया काय म्हणते डॉक्टर उद्या म्हणे. मग सगळं मी रात्रभर मी बापूंचं नामस्मरण, नंदाईने बापूचं मी सोडलंच नाही, मी धरूनच असं हे केलं. मग दुसऱ्या दिवशी मी आणि सकाळी उघडायला म्हणजे फोन केला आणि काय झालं रे काय नाही. मग त्या डॉक्टरने सांगितलं काय नाही, 24 तास ओरडून गेल्यात आणि तुमचा धोका टळलेला आहे असं सांगितलं डॉक्टर. हे सगळं माझ्या बापूनेच केलेलं. देव श्रीराम.